सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थित प्रज्ञ साधू मराठी मानावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांचा चारचरणाचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल नाममीमांसा तुमच्या आमच्या समोर मांडतात. विठ्ठल नामाचा महिमा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर मांडतात. अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा वन मारुती श्री क्षेत्र त्रिवेणी संगमी इंजेगाव धारडिघोळ धामोनी देडिघोळे यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा शिवमहापुराण कथा या निमित्ताने सुरू असणारा हा 7 दिवसीय कीर्तन महोत्सव. आणि या 7 दिवसीय कीर्तन महोत्सवातील आजच्या पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा मज पामराशी दिली. याबद्दल प्रथमतः मी समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाचा आभारी आहे. खरं तर ज्यांच्या आयोजनातून इथं येण्याचा योग आला आदरणीय श्री अजय कुमार विजय कुमार देशमुख उपसरपंच डिगोळ तसेच श्री महादेव सटवाजी गिरे पाटील डिगोळ यांच्या आयोजनातून इथे येण्याचा योग आला. तसेच ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे आदरणीय पूजनीय प्रमश्रद्धेय आमच्या सातारा जिल्ह्याचा वैभव बंडा तात्या कराडकर तात्यांचे सहकारी तात्यांच्या समवेत अनेक ज्यांनी आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ मोठ्या उत्साहामध्ये केले. गोशाळा असतील अशा अनेक तात्यांच्या कामामध्ये ज्यांनी आपला हातभार लावला. आपल्या परिसरातील पारमार्थिक वैभव ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय पूजनीय प्रमश्रद्धेय उखळीकर परंपरेचे पाईक आदरणीय आमचे गणेशजी महाराज उखळीकर महाराजांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण माझे जीवलग मित्र दत्ता महाराज सोनवणे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायणचे सुनीलजी महाराज केंद्रे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय गायनाचार्य आमचे बाबा आहेत बाबांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार माझे जीवलग मित्र आमचे दत्तात्रय महाराज ठाकरे महाराजांचे शिष्य आदरणीय आमचे सुदर्शन महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण वैभव महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आधी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. विठ्ठल विठ्ठल. आजपासून सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा. या ज्ञान यज्ञामध्ये या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे. माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञान यज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे. खरं तर कीर्तनाची वेळ आहे 9 ते 11 आणि 10 वाजलेत. 1 तासभर आपल्याला कीर्तन करायचे पण 1 तास सव्वा तास कीर्तन करत असताना मला मंडपातला समाज जिवंत अपेक्षित आहे बरं. कारण गणेश महाराज मी कीर्तनाचे 2 प्रकार ठेवलेत. त्यातला पहिला प्रकार असा ठेवला आहे 2 तास कीर्तन करत असताना जर लोकांचे चेहरे आनंदी दिसले टवटवीत दिसले फ्रेश दिसले रिस्पेक्टिव्ह दिसले तर 2 तासाचं तिथं 2.5 तास कीर्तन करायचं तेवढ्याच पाकिटात. दुसरा प्रकार असा ठेवला आहे 2 तास कीर्तन करत असताना जर लोकांचे चेहरे आपसळे दिसले पेंगाळलेले दिसले तर फुलं घ्यावीत गुलाल घ्यावा श्रद्धांजली व्हावं गावाकडे निघून जावं. आता कुठल्या पद्धतीने आजचं कीर्तन करायचे हे तुम्ही ठरवायचे. कारण माझ्या गावावर येऊन मी तुमच्या गावामध्ये उभा आहे बरोबर ना. साताऱ्यावर येऊन मी तुमच्या गावामध्ये उभा आहे. एकदा का उभं राहिलं ना एकतर निवडून यावं पडलेलं फार वाईट. पण मला वाटत नाही मी 2 तास पडीन. कारण माझ्याबरोबर काही कॅबिनेट मंत्री आहेत काही राज्यमंत्री आहेत काही अपक्ष आहेत त्यांनाही मला घेऊन चालायचे. काहींचा आतून पाठिंबा आहे काहींचा बाहेरून पाठिंबा आहे. 2 तास या सरकारचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. योग परत्व भक्तीची साधनं बदलत गेली मायबाप. कुठल्या
कुठल्या युगामध्ये कुठलं साधन केलं म्हणजे भगवान परमात्म्याची अचूक प्राप्ती होते हे साधू संतांनी हेरलं. त्या काळामध्ये आयुष्याची मर्यादा एवढी होती म्हणून त्या काळामध्ये ती साधनं लागू पडली. मग योग याग जप तप क्रिया आयुष्याची मर्यादा तेवढी होती. 1,00,000 वर्षाचं आयुष्य, 10,000 वर्षाचं आयुष्य, 1,000 वर्षाचं आयुष्य म्हणून त्या काळामध्ये ती साधनं लागू पडली. पण सध्याच्या या कलियुगामध्ये, सध्याच्या या कमीत कमी वर्षाच्या आयुष्यामध्ये, सध्याच्या अल्प आयुष्यामध्ये, सध्याच्या फक्त आणि फक्त 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये, त्यात सुद्धा अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय. म्हणजे 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष लोक झोपतात आणि 50 वर्ष लोक जागतात. याचा अर्थ 24 तासामध्ये 12 तास लोक झोपतात आणि 12 तास लोक जागतात. पण दिवसा 12 तासामध्ये सुद्धा आणखीन 2-3 तास मारून देतात. त्यांचं काय? झोप आरोग्यास अपायकारक आहे, लक्षात ठेवा. दिवसा कोणी झोपू नये. दिवसाची लोक झोपतात त्यांना कोलेस्ट्रॉल नावाची व्याधी होते म्हणून दिवसा कोणी झोपू नये, कीर्तनकार सोडून. म्हणजे त्यांना जागरण जास्त असतात नाही का. पोट वयात सुटलं तर बरं असतं महाराज. वयात आलं की सगळ्या गोष्टी बऱ्या वाटतात. वयात आलं की पुरुषांची पोटं सुटतात आणि महिलांच्या जिभा सुटतात. पण अवेळी सुटलेली पोटं आणि अवेळी सुटलेले जिभा आरोग्यास अपायकारक आहे, लक्षात ठेवा. दिवसा कोणी झोपू नये. किती झोपतात लोक, किती झोपेवर प्रेम आहे लोकांचं. रामकृष्ण हरी सुरू झालं की लोक पेंगायला लागतात. प्रवास करताना एसटीत बसल्या बसल्या लोक झोपायला लागतात. कुठपर्यंत? जोपर्यंत तोंडफोड असं ठोकलं जात नाही तोपर्यंत. ठोकलं पाहिजे मग मुक्कामी असतं पुन्हा डोळा लागत नाही. वाल्या कोळ्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं मायबाप. 1,00,000. एकावर किती शून्य? किती? हा, इथं कॉपी करायची चान्स नाही. 5. कृतयुग संपलं, त्रेतायुगाला प्रारंभ झाला. 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य संपलं. द्वापार युगाला प्रारंभ झाला, अजून 1 शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य संपलं. कलयुगाला प्रारंभ झाला, अजून 1 शून्य कमी झाला. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य, ते पण 2030 पर्यंतच आहे, लक्षात ठेवा. 2030 नंतर माळकरी जिवंत राहणार, बाकी सगळी मरून जाणार. सावधान, चांगली वेळ आली, माळा घालून घ्या. विठ्ठल विठ्ठल. ते काळी होती आयुष्याची वृद्धी. त्या काळामध्ये आयुष्याची मर्यादा जास्त होती म्हणून त्या काळामध्ये ती साधनं लागू पडली. पण सध्याच्या या कमीत कमी वर्षाच्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याच्या अचूक प्राप्तीची साधनं साधू संतांनी हेरली आणि ती साधनं तुमच्या आमच्यासमोर मांडण्याचा अट्टास संत महात्म्याने केला. प्रामुख्यानं 2 साधनं तुमच्या आमच्यासमोर मांडली. नंबर 1 नामस्मरण आणि नंबर 2 संत समागम. अत्यंत प्रभावी साधन मायबाप नामस्मरण. त्या प्रभू परमात्म्याने इतका सुंदर देह दिला मायबाप आपल्याला. हात पाय कान नाक डोळे त्वचा. तुकोबराय सांगतात काय काय दिलंय आपल्याला देवानं. इंद्रिय हात पाय
साहेबाप हात पाय कान नाक डोळे त्वचा सगळं जिथल्या तिथं दिलं तरी सुद्धा लोक आम्हाला विचारतात महाराज देवाने आम्हाला काय दिलं. अरे काय दिलं? अरे इतका सुंदर देह दिला, त्याच्यामध्ये डोकं दिलं, त्याच्यामध्ये बुद्धी दिली, त्याच्यामध्ये विचार करण्याची प्रक्रिया दिली, डोळे दिले, त्याच्यामध्ये दृष्टी दिली, नाक दिलं, त्याच्यामध्ये श्वासाचं यंत्र दिलं, तोंड दिलं, जीभ दिली, दात दिले, हृदय दिलं, फुफ्फुस दिलं, लहान तड दिलं, मोठा तड दिलं, जठराग्नी दिला, हात दिले, पाय दिली, नख दिली. अजून काय द्यायला पाहिजे राजा हो तुला? अजून काय द्यायला पाहिजे? अरे आपल्या पायात बूट नाही याची चिंता करू नका, आपल्या पायात बूट नाही याची चिंता करू नका. जगामध्ये प्रभू परमात्म्याने कित्येक लोकांना पाय सुदिले नाहीत याचा विचार करा, मग या देहाची किंमत कळेल. इतका सुंदर देह दिला, कशा करता दिला? देवे दिला देह भजन गोमटा त्रैव्याद्याची सुरुवात करताना माऊली सांगतात म्हणून सात्विक रससे विजय तै सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होई जे रसे. माऊली सांगतात सात्विक अन्न ग्रहण करा, सात्विक गुणाची वाढ होईल. आणि देवाला सुद्धा तेच आवडतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. इतका सुंदर देह दिला, प्रभू परमात्म्याचं भजन करण्याकरता दिला. मग देवाचं भजन करण्याकरता देह मिळून सुद्धा भजन करायचं नाही. देह मिळून तरी काय फायदा? ज्या कामासाठी हा देह मिळाला त्या कामासाठी त्या देहाचा वापर करायचा नाही तर देह मिळून तरी काय फायदा? अहो ज्या कामासाठी वस्तू घ्यायची त्या कामासाठी वस्तू वापरायची नाही तर वस्तू घेऊन तरी काय फायदा? वैकुंठवासी बाबा महाराज इंगळे दृष्टांत सांगायचे. तुमच्या गावचे ग्रस्त सात परळीला बाजाराला गेले. बाजार करता करता पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यांच्या लक्षात आलं पावसाळा सुरू झालाय, छत्री घेतली पाहिजे. दुकानदारांनी छत्री दाखव. दुकानदारांनी 10 प्रकारच्या छत्र्या समोर ठेवल्या. ते म्हणलं 10 दाखवू नका, यातली नंबर 1 ची कोणती तेवढीच दाखवा. नंबर 1 ची छत्री उघडून बंद करून दाखवली. किंमत 350 रुपये, 25 वर्षाची गॅरंटी. 25 वर्षात फाटली तुटली होल पडला नव्याला नवी देणार. गिरायकानं कपडाला हात मारला, म्हणला 25 वर्षाची गॅरंटी? हो म्हणला 25 वर्षाची गॅरंटी, फक्त 2 गोष्टीला सांभाळायचं. म्हणला कुठल्या? म्हणला पावसात न्यायची नाही, ऊन लागू द्यायचं नाही. मग कशाला देवाराव पुजाय न्यायची वय छत्री? अहो ज्या कामासाठी छत्री घ्यायची त्या कामासाठी त्या छत्रीचा वापर करायचा नाही तर छत्री घेऊन तरी काय फायदा? तसं हा देह मिळाला भजन करण्याकरता, हा देह मिळाला भजन करण्याकरता. आणि संसार करू लागला महाराज, दुःख नाही भोगावं लागणार. कधी पेपरला बातमी वाचली का कुत्र्याने मिळून पंढरपूरला दिंडी काढली म्हणून? कधी ऐकलंय का डोकराने मिळून सप्ताह बसवला म्हणून? अहो भल्या मोठ्या बंगल्यामध्ये एअर कंडिशन रूम मध्ये मखमली गादीवर माणसाला झोपताना जेवढा आनंद होतो ना त्याच्या दुप्पट आनंद डुकराला गटारीत लोळताना मिळतो. काय मत आहे याच्यावर तुमचं? दोघांचा झोपेतला अनुभव सारखाच आहे. मग माणसात आणि कुत्र्यात किंवा माणसात आणि डुकरात फरक आहे तरी काय? फरक फक्त एवढाच आहे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान. याची देही घाडे देवाचे भजन, याची देही घाडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याची देही घाडे देवाचे भजन,
याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. इतर देहामध्ये ते ज्ञान नाही. एवढा एकच गुण या मनुष्य देहामध्ये चांगला दिला, देवाचं भजन करू शकतो. नाहीतर इतर प्राणी आणि मनुष्य यांच्या गुणांची जर तुलना केली ना तर भगवान परमात्म्याने आपल्यापेक्षा इतर प्राण्यामध्ये थोडे जास्तच गुण दिलेत. आहे का? माणूस किती सुंदर झाल्यानंतर मोर एवढा सुंदर होईल. माणूस किती बलाढ्य मोठा झाल्यानंतर हत्ती एवढा मोठा, हत्ती एवढा बलाढ्य होईल. माणूस किती पराक्रमी झाल्यानंतर वाघ सिंहासारखा पराक्रमी होईल. माणूस किती गुणवान झाल्यानंतर राजहंसारखा गुणवान होईल. अहो सगळं जग ज्या प्राण्याला नावं ठेवतं त्या प्राण्याचं नाव आहे गाढव. ठेवतं ना, सगळं जग त्या गाढवाला नावं ठेवतं. पण त्या गाढवाला सुद्धा भगवान परमात्म्याने जन्मसिद्धी दिली. पाण्यात मिसळलेलं विष जगाच्या पाठीवर एकाच प्राण्याला कळतं, त्या प्राण्याचं नाव आहे गाढव. म्हणून पूर्वीचे राजे आपल्या घोडदळामध्ये एक गाढव पाळायचे. आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये जलाशयामध्ये दुश्मनाने विषबाधा करू नये, घातपात करू नये म्हणून पहिल्यांदा पाण्याची बादली काढायची, गाढवासमोर ठेवायची. गाढव जर डोळे झाकून पाणी पिलं तर पाणी शुद्ध, आणि होंगून जर बाजूला गेलं तर ते विषयुक्त. म्हणजे गाढव सुद्धा विषयुक्त पाणी पित नाही. कळलं म्हणायचं. विठाल विठाल मग या देहाचा उपयोग काय? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपल्या जन्माचे सार्थकता कशात? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची देखील. म्हणून याच देहामध्ये भजन करू शकतो, इतर देहामध्ये ते ज्ञान नाही राजो. ते ज्ञान फक्त याच देहामध्ये असल्यामुळं स्वर्गातले देव सुद्धा याच देहाच्या पेक्षा करतात. स्वर्गीचे अमर देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, वैकुंठी ते ऐसे नाही किंवा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्हाला सांगू, स्वर्गातले जे देव आहेत ना ते सिजनरी देव आहेत. सिजनरी देव, सिजनरी देव म्हणजे तुमच्याकडे साखर कारखाने नाहीत ना? आहेत का? चालू आहेत का? बंद आहेत. काही चालू आहेत काही. आमच्याकडचे खाल्ले ठराविक चालू आहेत तुमच्या लोकांच्या मुळे. विठाल विठाल कारखान्यावर 6 महिने काम 6 महिने ब्रेक, 6 महिने काम 6 महिने ब्रेक, 6 महिने काम 6 महिने ब्रेक. तसे स्वर्गातले जे देव आहेत ना ते सिजनरी देव आहेत. जोपर्यंत भजनाचं पुण्य शिल्लक आहे ना तोपर्यंतच ते वरती राहतात. एकदा का भजनाचं पुण्य संपलं ना की पुण्य संपलेल्या देवतांना वरच्या देवता लाता मारून खाली ढकलून देतात. तुका मन जाते पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती. तुका मन जाते पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया पुण्य क्षय अधोगती. पुण्याचा क्षय झाला, अधोगती. जा मृत्यू लोकामध्ये जा, भजन कर, हरिपाठ कर, काकडा कर, नामस्मरण कर, पुण्य मिळव, पुण्य कमव, पुण्य साठव आणि मग वरती ये. पैसा संपलेल्या पुरुषाला जशी वेश्या घरातून लाता मारून बाहेर काढते ना तसं पुण्य संपलेल्या देवतांना वरच्या देवता लाता मारून खाली ढकलून देतात. जीव वावाळून टाकावे अशी ओवी सांगेल तुम्हाला.
जैसा वेश भोगी कवडावेचे मग दार हिचे पुनये तियेचे तैसे लाजिरवाने दीक्षिताचे काय सांगू. लाजिरवानं जीवन जगतात महाराज वरच्या देवता. जोपर्यंत भजनाचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंतच ते वरती राहतात. एकदा का भजनाचं पुण्य संपलं येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इथं यावं लागतं देवाला सुद्धा. जोपर्यंत भजनाचं पुण्य आहे ना तोपर्यंतच देवाची मजा आहे. एकदा का भजनाचं पुण्य संपलं देवाचाही कार्यक्रम अवघड आहे. आपल्यात सुद्धा असे एक देवता आहे. आपल्यात सुद्धा असे एक देवता आहे. त्या देवतेचं नाव नवरदेव. नवरदेवाचं किती पुण्य असतं लग्ना दिवशी. त्याला काय पॅन्ट घाला येत नाही वे तरी त्याला पॅन्ट घालायला एक पोरग, शर्ट घालायला दुसरं पोरग, जॅकेट घालायला तिसरं पोरग, टाय बांधायचं चौथं पोरग, फेटा बांधाय पाचवं पोरग. एक बाई त्याचं तोंड धुवायला, एक बाई त्याला मेकअप करायला, एक बाई मळवट भरायला, एक बाई मंडवळी बांधायला, एक बाई कपडे सांभाळायला, एक बाई कपड्यातनं पाकिट चुरून घरी घेऊन जायला. काय थाट असतोय लग्ना दिवशी. लग्ना दिवशी जर ते पाणी घ्यायला उठलं तर घरातल्या बाया माणसं म्हणते ते आज तो काम नाही करायचं, आज तो देव आहेस, आज काम नाही करायचं. आयत पाणून देतात बाया माणसं. आयत किती दिवस. जोपर्यंत सत्यनारायण होत नाही तोपर्यंत. एकदा का सत्यनारायण झाला की आयत पाणून देणाऱ्या बाया सुद्धा म्हणतात उठून घे की कांबारट मोडलं काय तुझं. विठ्ठल विठ्ठल देवाला सुद्धा पुण्य मिळवण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये येऊन भजनच करावं लागतं. भजनच करावं लागतं. भजनच करावं लागतं. तोच नामचिंतनाचा मार्ग जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला सांगण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये अवतारला आले. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःच्या अवताराची मीमांसा करतायत. धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. वास्तविक पाहिलं तर महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि मग तुकाराम महाराज या मृत्यू लोकांमध्ये अवतारला आले. तुकाराम महाराज 65 लाखाची जहागिरी सगळे खतपत्र इंद्रांच्या डोहात बुडवून दिली आणि केवळ धर्माचं काम केलं. केवळ धर्माचं काम. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. या भारत देशामध्ये आपला जन्म झाला. या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. तो हे आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नंतर झाला. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. का? कारण अनेक देशामध्ये नद्या असतील, अनेक देशामध्ये पाणी असेल, पण गंगा यमुना सरस्वती मात्र याच देशामध्ये पाहायला मिळतात. अनेक देशामध्ये पर्वत असतील परंतु हिमालयासारखा उत्तुंग पर्वत याच मातीमध्ये पाहायला मिळतो. अनेक देशामध्ये वैराग्यवान पुरुष असतील पण आमच्या तुकोबरांसारखं वैराग्य, आमच्या ज्ञानोबरांसारखं ज्ञान, आमच्या स्वामी विवेकानंदांसारखं ज्ञान याच मातीत जन्माला आलं. अनेक देशामध्ये राजे असतील, अनेक देशामध्ये नेते असतील परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरण्याकरता स्वतःच्या आयुष्याचं रकदंत करणारे राजा शिवाजी याच मातीत जन्माला आले. आणि म्हणूनच या देशाचं कौतुक करत असताना सांगावंसं वाटतं हरीचे दास जन्म हरीचे दास जन्म हरीचे दास जन्म हरीचे दास पवित्र पावन देश हरीचे दास जन्म हरीचे दास पावन तो देश हरीचे दास जन्म हरीचे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. एका परदेशी माणसाने मला प्रश्न केला, काय महाराज तुमच्या देशामध्ये काही लोक गोरे आहेत, काही लोक सावळे आहेत, काही लोक काळे आहेत. आमच्या देशामध्ये म्हणला आमच्या देशामध्ये सगळीच लोक गोरे आहेत, सगळीच लोक एका रंगाचे आहेत. मी म्हटलं बाबा घोड्यामध्ये अनेक रंग असतात, गाढवं मात्र एकाच रंगाचे असतात. एकाने असाही प्रश्न केला, काय महाराज तुमच्या महाराष्ट्रामध्ये स्टँडवर गेलं तरी भिकारी, थिएटरमध्ये गेलं तरी भिकारी,
बाजारपेठेत गेलं तरी भिकारी, मंदिरात गेलं तरी भिकारी. मी म्हणलं बाबा भिकारी तिथंच असतात जिथं दाते असतात. जिथं दातेत नाही तिथं भिकाऱ्याचं काय काम आहे. कारण एक वाक्य लक्ष देऊन आहे का, चांगलं काम करण्यासाठी हात लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी पाय लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी डोळे लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी शुद्ध अंतकरण लागतं. शुद्ध अंतकरण असेल तर दुसऱ्याच दुःख कळेल ना, शुद्ध अंतकरण असेल तर दुसऱ्याच दुःखात सहभागी होता येईल ना. ज्याला अंतकरणच नाही त्याला दुसऱ्याचं दुःख कसं कळेल. मी हात कोण देता मला माहित नाही, हे पाय कोण देता मला माहित नाही, हे डोळे कोण देता मला माहित नाही, परंतु शुद्ध अंतकरण देण्याचं काम या देशातला अध्यात्म करतं हे मात्र आपल्याला नाकारता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मला नेहमी असं वाटतं, ज्या दिवशी या देशातला हिंदू धर्म संपेल ना, ज्या दिवशी या देशातली हिंदू संस्कृती संपेल ना, त्यावेळेला ते संकट या देशावरचं संकट नसेल, त्यावेळेला ते संकट या जगावरचं संकट असेल. कारण हिंदू धर्माची माणसं, समर्पण करणारी माणसं, निर्लोभी माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत. काय समर्पण होतं आमच्या ज्ञानोबराईंचं. आज माऊलींना जाऊन 750 वर्ष होत आली. आज हे आमचा त्यांच्या शब्दांवर विश्वास आहे. ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकळे का उधळले श्रीकृष्ण तुकोबराय. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दाची शस्त्र यज्ञ करू. शब्द तो बहुसार उपकाराची राशी. कोवळ्या वयामध्ये पाठीवर लाता खाल्ल्या. आज माऊलींचे पाय शिवण्याकरता लाखोंची गर्दी आहे. इंद्रायणीमध्ये कुणी स्नान करू दिलं नाही. आज माऊलींचं नाव घेऊन स्नान करण्याकरता लाखोंची गर्दी आहे. मांड भाजण्याकरता, मांड खाण्याकरता भांड मिळालं नाही. आज चांदीच्या ताटावर, चांदीच्या पाटावर नैवेद्य आहे. संत होते तवर समाजाला कधीच कळले नाहीत. जगातला सर्वात मोठा चमत्कार ऐका, जगातला सर्वात मोठा चमत्कार आमचे विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केला. एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. पण आमचे विश्वमाऊली ज्ञानोबराय वयाच्या 16व्या वर्षी अखंड वैराग्य संपादन करून संपूर्ण विश्वाची माऊली ठरले. हा जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. अजून एक वाक्य बोलतो, विश्व निर्माण करणाऱ्या भगवान परमात्म्याला जेवढा या जगावर उपकार करता आला नाही ना, त्याच्या कित्येक पटीनं जास्त उपकार या महाराष्ट्रावर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांनी केला. एका चतकुर भाकरीच्या तुकड्या करता आपला संपूर्ण देह चंदनवत झिजवण्याचं काम आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून शून्य संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून वाढता पुण्य धर्म वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी हे ढवळीले जग. बाईल मेली नाही परतून पाहिलं, संतू नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं. केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं, केवळ धर्माचं काम. आपण लेका माळकरी असून सप्त्याला वर्गणी देत नाही. अगदीच दिला तर 100 रुपये देऊ, त्यात बी 9 जण जेवायला येऊ, राहिली बुंदी घरी बांधून नेऊ. काला झाल्यावर तुम्हाला हिशेब मागू, हिशेब नाही पटला तर दिलेला 100 रुपये सुद्धा परत घेऊ. काही समर्पण आहे, काही समर्पण आहे.
जगद्गुरु तुकाराम मला स्वतःचा परिचय करून देताना सांगतात, आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके, जाऊ पडती भिके कुत्री घर राखे ते. महाराजांनी संसारावर तुळशीपत्र ठेवलं. सुरुवातीच्या काळापासून निर्वाणीच्या काळापर्यंत महाराज दरिद्र राहिले, केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं. महाराजांनी तुम्हा मला उपदेश करावा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, हा कारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. कारण आवडीचे दोनच विषय, एक देव आणि एक संत. बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही. आता देवाविन काही, आता देवाविन काही, आता देवाविन काही, आता देवाविन काही. एक सरे केला नेम, एक सरे केला नेम, आता देवाविन काही, आता देवाविन काही, देवाविन काही, आता देवाविन काही. एक सरे केला महाराजांनी तुम्हाला करावा, विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा, तरी सुद्धा लोक इकडे वळली नाहीत. मग महाराजांनी दुसरा पर्याय शोधून काढला. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या दरवाजे देव आणला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. पण लोक म्हटली, महाराज देव न लगे, देव न लगे. तुकोबराय म्हणले, अरे फुकाट तुमच्या दरवाजात आणलाय, देव घ्या. लोक म्हणली, महाराज तुमचे एवढं शानपण जर आमच्या जीवनात असतं तर लोक आमच्या सुद्धा पाया पडले असते. सप्तासला म्हणजे पंक्ती अगदी पाहण्यासारख्या असतात. गुलाबजाम काय, बासुंदी काय, पुरी भाजी काय, अगदी थाट असतोय जेवणाचा. परवा नाशिकला कीर्तनाला सेवेला गेलो. भल्या मोठ्या बंगल्यात संत पंगत. पात्रावर जाऊन बसलो तर एका एका पात्रात 7-7, 8-8, 9-9, 10-10 प्रकारच्या वाट्या. मी एकात बासुंदी, एकात गुलाबजाम, एकात श्रीखंड, एकात बाटीची भाजी, एकात आमटी, एकात उसळ, एकात कोशिंबीर. एक वाटी कधीच न पाहिलेली पाहायला मिळाली. अत्तर विचलित पाण्याची. त्या अत्तर विचलित पाणी एवढ्या करता होतं. आमटीचा घास खायचा, त्या अत्तर विचलित पाण्यात हात बुडवायचा, धुवायचा आणि मग बासुंदीचा घास खायचा, श्रीखंडाचा घास खायचा. म्हणजे गोड आणि तिखट ह्याचं कॉन्टॅक्ट तोडायला त्या अत्तर विचलित पाणी होतं हात धुवायला. आता असलं उभ्या आयुष्यात आम्ही कधी बघितलं नव्हतं. आम्ही आमटी बर, बासुंदी बर, त्या अत्तर विचलित पाण्याचा पण झुरका हाणायला लागलो. ते म्हणलं महाराज खायचं नाही, हात धुवायचा आहे. म्हणलं गाडी अर्धी वाटी गेली पोटात, आता काय सांगतो. हे सप्तासला म्हणजे पंक्ती अगदी पाहण्यासारख्या असतात. बरं एवढं चांगलं चुंगलं खायचं, एवढं चांगलं चुंगलं खायचं आणि टाळ किती तास वाजवायचा? 2 तास. एवढं चांगलं चुंगलं खायचं आणि टाळ किती तास वाजवायचा? 2 तास. पण लोक एवढे हुशार आहेत, एका वडापाववर अख्खा दिवस काढतात. येऊन येऊन येणार कोण, पण हिकडे येत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या आमच्या दरवाजा देव आणला तरी लोक इकडे यायला मागत नाहीत. मग महाराजांनी तिसरा पर्याय शोधून काढला. हे लागोनिया पाय विनवितो तुम्हाला, लागोनिया पाय विनवितो तुम्हाला, लागोनिया पाय विनवितो तुम्हाला, लागोनिया पाय विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम.
तुमच्या आमच्या पाया पडावं एवढी आपली योग्यता आहे का? तरी महाराजांनी तुमच्या आमच्या पायाला हात लावून सांगावं, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. लोक आली म्हणली, महाराज काय सारखं लावलंय, विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा. तरी सुद्धा लोक परमार्थाकडे वळली नाहीत. मग महाराजांनी आपले शब्द कठोर केले, किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदळीचे रडते. काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मोडा. काय लोक म्हणले, काय महाराज काय तुमचे तुकाराम महाराज, महाराजांनी किती शिवे दिल्या. मी त्याला म्हणलं, महाराजांनी दिलेली शिवी ज्याला वाटतं ना मला दिली त्याचाच उद्धार होतो, दुसऱ्याचा होत नाही. कारण महाराजांनी दिलेली शिवी सुद्धा ओवी आहे आणि आपण म्हटलेली ओवी सुद्धा. असं म्हणू नका. विठ्ठल विठ्ठल म्हणजे महाराज काय सारखं लावलंय, विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा. महाराज विठ्ठल 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 म्हटल्यानंतर काय होईल, काय नो हे केले, 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 काय नो एकदा बाबांकरता दोन्ही मृदंगां वादकांकरता सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायची. बाबा वय किती? 61 चालू आहे रनिंग. वा हीच परमार्थातली ऊर्जा आहे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विढल विढल. लोक विचारतात महाराज विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर काय होईल? तुकाराम महाराज तेवढ्याच आवेशानं त्यांना उत्तर देतात, विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर काय होणार नाही. याचा अर्थ असा, सगळं काही होणार. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठल. विठ्ठलाचं नामचिंतन केल्यानंतर सगळं काय होणार म्हटल्याबरोबर आजूबाजूची काही लोक सुद्धा तुकाराम महाराजांच्या जवळ आली. पहिला प्रश्न केला, महाराज त्या विठ्ठलाचं नामचिंतन केल्यानंतर सगळं काय होणार, मग आम्हाला या प्रपंचामध्ये सुख मिळेल का? तुकाराम महाराज म्हटले, हा प्रपंच तुम्हाला सुख देऊ शकत नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंग, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ.
असा माणूस आहे की प्रपंचाने ज्याला सुख दिलं असा माणूसच काय. या प्रपंचाने शिवजीला सुद्धा कैलासात पाठवलं. या प्रपंचाने रामप्रभूला सुद्धा 14 वर्षाचा वनवास दिला. अर्थात सुनहू रामप्रिय, एका वराने भारताला गादी आणि दुसऱ्या वराने राघवला वनवास मागणारी एक माता, एक सावत्र माता या प्रपंचातलीच होती ना. या प्रपंचातली एक माता, एक सावत्र माता आपल्या सावत्र मुलाला जर वनवासात पाठवत असेल, हा प्रपंच जर शिवजीला सुद्धा कैलासात पाठवत असेल, तर या प्रपंचापासून तुम्ही सुखाची अपेक्षा करू नका. आपलं सगळं जीवन सुख भोगण्यात जातं का सुखाची आशा करण्यात जातं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पापला, माया वेष्टीला जीव माझा. आपलं संपूर्ण जीवन सुखाची आशा करण्यामध्ये निघून जातं. जीवनामध्ये एक दिवस असा येतो आशा करणारा निघून जातो, आशा मात्र तशीच्या तशी शिल्लक राहते. याचा अर्थ असा, भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. तुम्हाला पुरणपोळी नावाचा पदार्थ माहित आहे का? पुरणपोळी माहित आहे का? कधीपासून माहित आहे? खायला लागल्यापासून, कशाला जलमल्यापासून म्हणू आपण. चला, त्याच्या आधी नव्हती का पुरणपोळी? होती. म्हणजे तुमच्या गावातली बरीच पुरणपोळी खाणारी लोक मरून गेली. पुरणपोळी कशासाठी? राहिलेल्यांना मारायसाठी. याचा अर्थ असा, भोगता नष्ट होतो, भोग शिल्लक राहतो. प्रवास करत असताना चारी बाजूला रस्ते फुटले. कोणत्या दिशेनं प्रवास करावा कळत नव्हतं. रस्त्याच्या कडेला 70-75 वर्षाचे बाबा होते. बाबांना विचारलं, बाबा हा रस्ता कुठं जातो? बाबा म्हणले, महाराज 70 वर्षाचं आयुष्य आहे माझं, 70 वर्ष झालं पाहतोय, रस्ता कुठंच जात नाही. या रस्त्यानं बरीच लोक गेली, स्वतः मी वाटेला लावली, लोक गेली, रस्ता इथंच. याचा अर्थ असा, भोगता नष्ट होतो, भोग शिल्लक राहतो. जीवनामध्ये एक दिवस असा येतो आशा करणारा निघून जातो, आशा मात्र तशीच्या तशी शिल्लक राहते. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले पुढे ते काय वेळे म्हणावे. तर प्रपंच तुम्हा मला सुख देऊ शकत नाही, त्याच्याजवळ सुख नाही. मग सुखाकरता काय करावं लागेल? महाराजांनी सांगितलं ना, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल. कसं? तिने सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता. सदा नाम घोष करू हरिचा, तिने सदा चित्ता समाधान, समाधान, तिने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरिचा, तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता समाधान, चित्ता समाधान. प्रभू परमात्म्याचं नाम चिंतन करा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. मग राम नाम उपजे आवडी, सुख घडोघडी किती सुख, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर ढुलत सो. महाराजांनी इतकं भजन केलं. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतील यात नवल नाही. महाराजांनी पायदळी तुळलेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. महाराजांनी किती भजन केलं असेल. माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला माझ्या मनाला गोछन, नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला. त्या काळात बरीच लोक तुकोबरांच्या नावावर आणि तुकोबरांच्या जीवावर जगली. कुटुंबानं सांगितलं ना, ओ जनावरांसाठी थोडी वैर ना, ते म्हणायचे मला काम सांगू नको, नाहीतर भांडऱ्यावर जाईन तुकाराम होईन. बिचाऱ्या महिला घाबरायच्या, म्हणायच्या काडीचं काम करू नका, पण तुकाराम होण्याच्या भानगडीत पडू नका. तिच्या वाट्याला आलं ती माझ्या वाट्याला नको. बरीच लोक तुकोबरांच्या नावावर तुकोबरांच्या जीवावर जगली. एक महिला गारानं घेऊन महाराजाकडे गेली. महाराजांना सांगितलं. महाराज म्हणले, म्हणतात ना तुकाराम व्हायचे, उद्याच्यालाच पाठवून द्या. तिनं आदल्या दिवशी बॅग भरून ठेवली. सकाळी लवकर उठवलं, जनावरांसाठी थोडी वैर ना, ती म्हणले भांडऱ्यावर जाईन आणि तुकाराम होईन. बॅग गाळ्यात अडकवून चल म्हणली बाहेर.
जोपर्यंत तुकाराम महाराज होत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. ते म्हणलं बघ भांड्यावर राहीन, कुठं राहायचे तिकडे राहायचं, जोपर्यंत तुकाराम महाराज होत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. दिलं हाकलून. उपाशी पोटी 12-1 वाजता भांडारा डोंगरावर पोचलं. महाराजांना साष्टांग दंडवत घातला. महाराजांनी विचारलं कसं काय येणं केलं गाड्या? काय नाही म्हणलं, ठरवलंय तुमच्यावरच राहायचं, जमलं का तुला? महाराज म्हणले तुम्हाला, ते म्हणलं तुम्हाला जमते ना, मला जमणं काय अवघड आहे म्हणे त्यात. आता उपाशी पोटी हाकलून दिलं तर 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, पोटात कावळं ओरडायला लागलं. ते म्हणलं महाराज ह्याची काय व्यवस्था? महाराज म्हणले मलाच कधी घरनं डबा येतोय तेव्हा मी खातोय, तुला काय जेवायला घालू? म्हणे काहीतरी व्यवस्था. हा तशी व्यवस्था होईल म्हणे. दरला हाताला लिंबाच्या झाडाखाली नेला. लिंबाचा पाला सरा 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 वडला, गुडघ्यावडा ढीग लावला. महाराज अलीकडे बसले, त्याला पलीकडे बसवलं आणि महाराजांनी सुरुवात केली. वदनी कवळा घेता घे मुटकी टाक तोंडात. महाराजांनी अर्धा ढीग हाणला. हे म्हणलं बघावं तरी लिंबाचं पान किती गोड लागतंय. एक पान तोंडात टाकलं, भाडा भाडा उलटे केले. म्हणलं उपाशी मरीन पण असलं खाणार नाही. महाराजांनी येतेचे भोजन केलं. भांडारा डोंगरावर कडाक्याची थंडी. 10 रात्रीचे 10-11 वाजता महाराजाजवळ गेलं. महाराज अंगावर घ्यायला एखादं घोंगडं मिळेल का? महाराज म्हणले गड्या झोपायला येसू येते, इथं झोपायचं नसतंय. रात्रंदिनी आम्हा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिनरजनी हाची धंदा किंवा रात्रंदिनी आम्हा युद्धाचा रात्रंदिवस भजन करायचं. टाळ्या वाजवायच्या. घालव तुझी थंडी, काढ कपडे. महाराजांनी त्याला कपडे काढायला लावले. वाजव टाळ्या, कर विठोबा रखमायचं भजन, म्हण विठ्ठल 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 म्हणायला लावल्या. टाळ्या वाजवायला लावल्या, कपडे काढायला लावली, जोरात टाळ्या वाजवायला लावल्या. पाटे 4 पर्यंत गाड्यानं कड मारला. 4 वाजता या स्थितीत येऊन थांबला. महाराजांनी विचारलं काय झालं गाड्या? म्हणला थंडीनं आकडा झाला, हाताला हातच मिळाला. घालवतो म्हणली तुझी थंडी. दारला हाताला नसल्या पाठी नदीला आंघोळीला नेला. महाराजांना काय कपडे काढली की स्नानाला सुरुवात. भक्ता इसे जाना ते वर्तत दिसते देही ते देही ना माझ्या ठाई अन्यमिता यांच्या हृदयी विरक्त असे असो वाईसा कोठे आठवची देहीचा विदेही. महाराजांनी स्नानाला सुरुवात केली. हे नदीच्या भोवतानं फिरायला लागलं. म्हणला बघावं तरी पाणी किती गरम लागते म्हणून घालताना करंगळी सरळ घातली, बाहेर काढताना एवढीच वाकडी काढली. आता हे म्हणलं करंगळीची जर अवस्था तर या देहाचं कसं व्हायचं? हे नदीच्या भोवतानं फिरायला लागलं. महाराज स्नान करून आलेलं. महाराजांना मागणं दिलं ढकलून. जाताना सरळ गेलं, बाहेर येताना एवढंच वाकत आलं. कपड्याची वळकटी बघलत मारली, तिथनं जी पळत सुटली त्यानं गरज गाठलं. हे दार उघड. ती म्हणली कोण आहे? एका दिवसात विसरलीस का काय? म्हणे मी आहे, दार उघड. ती म्हणली घरात घेणार नाही. जोपर्यंत तुकाराम महाराज होत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. ते म्हणलं असं करू नको, ते येड्या गाबाळ्याचे काम घेणार नाही. म्हणली तुकाराम महाराज होत नाही तोपर्यंत घरी येणार नाही, घरी घेणार नाही. ते म्हणलं असं करू नको, मला घरात घे. उद्यापासून दोघांचा स्वयंपाक मीच करतो. उद्यापासून दोघांचं धुणं. हा महाराजांचा परमार्थ होता. विठ्ठल विठ्ठल काही लोक म्हणली महाराज त्या विठ्ठलाचं नामचिंतन केल्यानंतर आम्हाला पुण्य मिळेल का? पुण्याची गणना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भरपूर पुण्य मिळेल. काही लोक जवळ आली महाराज पुण्य मिळेल, पण आतापर्यंत केलेल्या पापाचं काय? नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरी. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस. वाल्या कोळी रद्दीतलं रद्दी गिरायक होतं. मायबाप रद्दीतलं रद्दी गिरायक. लाख वर्षाचं आयुष्य मिळून सुद्धा काहीच साध्य करता आलं नव्हतं. इतकं पाप इतकं पाप इतकं पाप. तुकोबराय सांगतात वाल्या कोळ्याच्या पापाची गणना करता 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 माझं कॅल्क्युलेटर बंद पडलं. इतकं पाप. ब्रह्महत्या रासी पातके अपार
वाल्मिक किंकर वंद्य केला ब्रह्महत्या राशी पातके अपार अपार शब्दाला संख्याशास्त्रात स्थान नाही इतकं पाप रोज एक ब्राह्मण मारायचा त्याच्या नावचा राई एवढा खाडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा असे किती रांजण भरले ते बाबा किती 7 ब्राह्मण बामन नाही आता त्यांचे सुद्धा 3 प्रकार पडतात ब्राह्मण बरामन आणि बामन एकादशी करतो पण सांगतो पण ब्राह्मण इथं असतील तर ब्राह्मणच असतील एकादशी फक्त सांगतो करीत नाही बारामन आणि सांगतही नाही करतही नाही सध्या त्यांचीच भरती जास्त आहे बोलणं सोपं आहे ना महाराज काय लागतंय बोला सांगणं सोपं आहे मायबाप काय लागते सांगाय मुलाने कुत्र मारलं कुत्र मारलं कुत्र मुलाच्या काकांच्याकडे काका मुलाने कुत्र मारलं काका म्हणले वाईट आहे मुलाच्या एवढील म्हणले वाईट आहे आम्हाला कळलं प्रायचित्त बोला काकाने पंचांग काढलं 2-3 पानं उलटी सुलटी केली काकाने सांगितलेला पंचार्ग विधी करावा लागेल मुलाच्या वडील म्हणले पंचार्ग विधी म्हणजे नेमकं काय करायचं काका म्हटले 5 महायज्ञ कुंड करायचे 5 महायज्ञ कुंड करता 5 गावची 5 ब्राह्मण बोलवायची 5 जोडपीत यज्ञ कुंड करता बसवायची प्रत्येक जोडप्याजवळ 5-5 किलो गावरानी तूप द्यायचं आणि 5व्या दिवशी प्रत्येक ब्राह्मणाला 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्र बनवून द्यायचं ऐकणाऱ्याला उलटा घाम सुटायला लागला पोरग जवळ बोलवलं काय गरज होती कुत्र मारायची आता किती खर्च वाढला हे परवडलं का आपल्याला पोरग म्हणलं बाबा आम्ही 2 तास कुत्र्याला दगड मारली पण आमच्या ज्यानं कुत्रं मेलं नाही शेवटचा दगड याच काकांच्या पोरांनी मारलाय म्हणे माझ्या पोरांनी हो म्हणे तुमच्या पोरांनी बोलवा त्याला काकांनी मुलाला हाक मारली श्याम अरे काय म्हणतात पोरं कुत्र तू मारलं काकांचे चिरंजीव म्हणले बाबा हे 2 तास कुत्र्याला दगड मारत होती यांच्या ज्यानं कुत्रं मेलं नाही मी एका दगडात यांचं कार्य करून दिलं म्हणे पोराचा आईबाप म्हणलं काका आता बोला प्रायचित्त काकाने हळूच ते पंचांग दडवून ठेवलं आणि दुसरं पंचांग काढलं 2-3 पानं उलटी सुलटी केली पोराच्या बापानं विचारलं सापडलं का नाही काका म्हणले सापडलं श्याम कुत्रा कुठल्या रंगाचं होतं म्हणे काळ्या मारलं तवा कसं पडलं म्हणलं चित पडलं काका म्हणले सापडलं कालम कुत्तम मुलाने मारलं उत्तम ब्राह्मणांच्या मुलाने मारलं उत्तमात उत्तम गावाच्या पिठाचे कुत्रे करणं वाटा म्हणे अहो बोलणं सोपं आहे काय लागतंय बोलाय कीर्तनकार कीर्तनात 2 तास सांगत असतो धन वाईटे धन वाईटे धन वाईटे धन वाईटे कीर्तन झाल्यावर त्याच्या पाकिटात कमी देऊन बघा आज नाही आजच प्रयोग व्हायचा विठ्ठल विठ्ठल कोणी जातीवंत ब्राह्मण होता पण त्याला मासे पकडायचा छंद होता परकालामध्ये जातीत विभागणी झाली जातीवंत ब्राह्मण रोज एक ब्राह्मण मारायचं त्याच्या नावचा राई एवढा खाडा घ्यायचा रांजणात टाकायचं 7 रांजण भरली एक दिवस वाल्या कोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं की घटना घडत जातात प्रसंग घडत जातात भेटी गाठी घडत जातात झाडावर पिकलेली कैरी पोपट्याला पत्रलीत नाही प्रिय पोपटदादा विनंती विशेष आज झाडावर पिकून 15 दिवस झाले तुमचा तपास नाही या पत्राला पत्र न समजता तार समजा लवकरात लवकर या आणि मला खाऊन टाका आपली कैरी पोपट्याला पत्र लिहिते ग निसर्गाचा असा नियम आहे कैरी झाडावर पिकल्याबरोबर तो पोपट त्या शेतामध्ये जाणार त्या बांधावर जाणार त्या झाडावर जाणार त्या फांदीवर जाणार त्या फळाजवळ जाणार पुढचं सांगू जेवढं पिकलंय तेवढंच खाणार राहिलेलं तिथंच टाकून देणार कत्रूक किंवा आमच्या साताऱ्याकडे टोकर म्हणतात त्याला गावात कीर्तन पण जाटीवर बसलेली असते विठ्ठल विठ्ठल वाल्याकोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं नारद मुनींची वाल्याकोळ्याची भेट झाली नारद मुनींना पाहिल्याबरोबर वाल्याकोळी धावत आला छताळापर्यंत कुराड उगरली जशी छताळापर्यंत कुराड आली नारद मुनी मोठ्याने हसायला लागले अरे मार म्हणे मार मला मारल्यामुळे ब्रह्म हत्येचं पातक लागतं ब्रह्म हत्येचं पातक देवाला क्षम्य नाही तू कोणाला 3 पट मार छताळावरची कुराड खाली आली बावळटा अरे ज्यांच्यासाठी तू हे पापकर्म करतोय ते तुझ्या पापकर्मामध्ये प्रविष्ट आहेत का विचारून ये मला मूर्ख समजताय का मला घरी विचारायला लावून तुम्ही पळून पशार व्हा नारद मुनी म्हणले नाही बाबा मला बांधून टाक काय चरित्र आहे महाराज संत दर्शनाचा परिणाम एवढा जलद होतो की संतांचं दर्शन झाल्याबरोबर त्यांना बांधून टाकण्याचं सामर्थ्य येतं विठ्ठल विठ्ठल वाल्याकोळ्यांनी नारद मुनींना बांधून टाकलं वाल्याकोळी तिथून धावत घरी आला वाल्याकोळ्याची बायको गाडग्याची उतरण खालीवर करत होती एकावर एक गाडगीकडे त्याला काय उतरणच म्हणतात का महिला वर्गाचं उतरंडवर लय प्रेम उतरंड साय शेवई आणि जावई काय काय कळलं तुम्हाला
नवऱ्याला जरी दूध होता गेली तरी बोट आडवं लावती, बाय पडून देत नाही साई. शेवईवर लय प्रेम. मागच्या वर्षीच्या शिल्लक असल्या तरी यंदाच्या करीलच. हाताच्या नाही पण पायाच्या, ह्या पाटाच्या केल्याशिवाय राहत नाही. वाल्या कोळ्याची बायको गाडग्याची उतरण खाली वर करत असताना वाल्या कोळ्याच्या बायकोच्या बोटाला विंचू चावला महाराज. विंचू 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 चावल्यानंतर मिळणारा आनंद वेगळंच. एवढ्या तुमच्या सप्तेचा जसा आनंद नाही महाराज, काय आनंद आहे. वाल्या कोळ्याची बायको ठराना बॉम्बा मारत होती, तेवढं तिथं वाल्या कोळ्याला, अगं मी जे पापकर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का? वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर, वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन गेलं मायबाप. 2 तास बोटाला विंचू चावलाय. वेदना असह्य झाल्यात. एवढ्या अर्ध्या वेदना वाटून घेता का? अगं वेडे वेदना कशा वाटून घेता येतील? म्हणली पाप कसं वाटून घेता येईल? तुझं तू केलंस, तुझं तू भोग. मी तुझ्या घरी आले नाही, मला तू घेऊन आलास. माझं पोट भरणं तुझं काम आहे. याकरता तू पाप करतोस, पुण्य करतोस, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. बायको घरी येत नाही महाराज, तिला आणावी लागते. बायको घरी येत नाही, तिला आणावी लागते. बरोबर का बाबा? बरोबर आहे का? तुमच्या वेळेला असंच होतं का? नवरदेव पुढं चालायचा, नवरी मागं चालायची. आता सगळं उलट झालंय. आता नवरी मोहरं चाललेली असते, ही दुबळं तिच्या मागं चाललेलं असते. एकदा का अक्षदाचा तडाका बसला की बस तेरे सिवा मेरा इस दुनिया में कोई नाही. तू सांग आत्ता आहे बाप घरातनं बाहेर काढतो. तू सांग सगळ्या भावकीवर भांडण करतो, पण तू धोका देऊ नकोस. तू जर धोका दिला तर ट्रॅक्टर खाली उडी मारण्याशिवाय पर्याय नाही. काय त्यांची वाक्य, काय त्यांच्या कविता. मी तुझे नाव वाळूत लिहिले, पाण्याने वाहून गेले. मी तुझे नाव हवेत लिहिले, वाऱ्याने उडून गेले. आता मी तुझे नाव माझ्या हृदयात लिहिले. 8 घेऊन मर की. पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. पहिल्या सासवा बरं दिवसातून एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणते असू तिचं नाव. आता ते काय राहिलं नाही. आता सासवांचं वजन हाणलं सगळं सुनानी. सासवांना संपून टाकलं सुनानी. एकच वाक्य टाकायचं, आमच्या मामीला तर कामाशिवाय जमतच नाही. एवढं वाक्य टाकलं ना, मामी मिली भांडी घासून. मामीचा जीवच गेला भांडी घासून. आता तर ती स्टँडर्ड पद्धत निघाली. सासूला काय म्हणायचं? आई. आता सासू जर हिची आई तर त्या आईचा मुलगा हिचा कोण? आई म्हणायला आमचा विरोध नाही, आई खुशाल म्हणा. पण मरेपर्यंत एकदा सुद्धा त्या आईच्या डोळ्यातून अश्रू आणू नका, तर आई म्हणा. 1 वर्ष आई म्हणायचं आणि दुसऱ्या वर्षात वाटून खायचं. मग कशाला आई म्हणायचं? मग पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. तो काळ आता इतिहास जमा झाला. आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसते. आता मुलाच्या घरच्यांना टेन्शन असतं, येणारं वादळ कसलं येणार आहे. इतकी वादळं भयानक निघाली. ह्या वादळाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सत्यानाश करून टाकला, बट्ट्याबोळ करून टाकला. कमीत कमी खेड्यापाड्यात तरी आपल्या आया बहिणींनी अजून संस्कृती टिकून ठेवली. कमीत कमी डोक्यावर पदर तरी घेतात. आता नका घेऊ, आता घ्यायला लागल्या. कुंकवाच्या जागी आली, टिकली तर टिकली, नाही तर सत्यानाश झाला महाराज संस्कृतीचा. अरे भर चौकात आपल्या आया बहिणीने डीजेवर नाचावं, ही काय आपली संस्कृती आहे? अरे सीतायक राजाची मुलगी होती, सीतायक राजाची सून होती, सीतायक राजाची पत्नी होती. 14 वर्ष अनवाणी पायाने हिंडली, पण कुठल्याही रामायणात तस्सभर तक्रार केली कुठं आढळत नाही. हे संस्कृती आपण वाढलोय. तुम्ही संस्कृती वाढवू नका, पण ज्यांनी कोणी वाढवली ती तागाळ तरी लिहिण्याचा प्रयत्न करू नका. परवा सासवडचं कीर्तन केलं आणि जेजुरीच्या दर्शनाला गेलो. जेजुरीचं दर्शन घेतलं आणि पायऱ्याच्या मध्ये चिंच झाड आहे, त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. मग नवीन जोडपी यायची जेजुरीच्या दर्शनाला. तेवढे दुकानदार सांगायचे, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायच्या, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. असलं पाहिलं असलं की मला बी बरं वाटतं. मी तिथंच बसलो. एक नवीन जोड पाला, त्यानं भिरकन बायको उचलली, खांद्यावर घेतली, 5 पायऱ्या चढून गेला. म्हणलं वा क्या बात. निघालो. तेवढ्यात समोर आणखीन एक नवीन जोड पालं, 35-55. वय नाही बरं, वजन हेच 35 आणि तिचं 55. म्हणलं वा 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 वा. ह्या रामाला हे धनुष्यबाण आज काही उचलत नाही. म्हटलं हा भारत पाकिस्तान 2020 सामना म्हणला, पण ड्रॉ करायचा नाही. ही मॅच इथं बसून बघायची. मी तिथंच बसलो. दुकानदारांच्या जवळ गेल्याबरोबर दुकानदारांनी सांगितलं, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायच्या, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. ते पहिल्यांदा बायको पाहायला गेलो, त्यावेळेला जेवढी न्याहळी नसेल तेवढा न्याहाळायला लागला. म्हणला हा द्रोणागिरी पर्वत आता उचलून तरी न्यायचा कसा. तिनं हट्ट धरला. म्हणली मी तुमच्या खांद्यावर बसणार. 4-5 पोरं गोळा केली, पोरांनी युक्ती केली, त्याला बसवला खाली. त्याचं वजन किती? 35. आणि 4-5 जणांनी जगदंबा उचलून वरनं त्याच्यावर ठेवली. तिचं वजन किती? 55. जसं ते चित्र पाहिलं तसं माझं काळजीकडं धाडा 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 करायला लागलं. नेकेकाळचं गाणं मला आठवलं. गाड्या कोण होतास तू,
काय झाला असतो, कसा गड्या वाया गेला असतो, काय त्याच्या अंगात संचारला असला बोजा घेऊन गडी उभा राहिला. एक पायरी चढली आणि दुसऱ्या पायरीवर जगदंबा धाड देशी टाकून दिली. तिचा पाय मोडला का काय कोणास ठाऊक, ती फिरून वर माघारी आली नाही. हे पोट चापसायला लागलं. म्हणलं गड्या काय झालं, म्हणलं आतडं कुठे गेलं गावाना. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांजवळ गेला, तुम्ही माझ्या बापाच्या वाटेकरी व्हाल का? आई वडिलांनी सांगितलं तुझं पाप भोगण्याकरता आम्ही तुला जन्माला घातलं नाही. मुलाबाळांजवळ गेला, तुम्ही तरी माझ्या पापाच्या वाटेकरी व्हाल का? कुणीही वाटेकरी व्हायला तयार नाही. धावत धावत गेला, नारद मुनींचे पाय धरले. बाबा कुणीही माझ्या पापाच्या वाटेकरी व्हायला तयार नाही. नारद मुनींनी सांगितलं अजून वेळ गेली नाही. परमार्थाची वेळ कधी जात नाही, शेवटच्या श्वासापर्यंत. काळ वेळ नाम उच्चारी. प्रपंचाची वेळ निघून जाते. वयाच्या 25व्या 30व्या वर्षापर्यंत विवाह करणं योग्य आहे. 40व्या वर्षी होतो पण शोभत नाही. पण परमार्थाची वेळ कधी जात नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. अजून वेळ गेली नाही. म्हणे काय करू, राम नामाचं भजन कर. तो म्हणला तुम्ही काय म्हणता ते मला म्हणता येत नाही ना. मग काय म्हणता येतंय मला? फक्त मरा न मारा एवढंच म्हणता येतं. आयुष्यभर तेवढंच केलं होतं. काय हरकत नाही, मरा म्हणता येतंय ना. मरा 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 म्हणत राहा. मरा शब्दाचा व्यत्यास होईल, राम शब्द सिद्ध होईल, जीवनाचं कल्याण होईल. कोलियाची कीर्ती वाढली गहन, केली राम उपरटना में तारियला कोळे. उपरटना में तारियला कोळे. उपरटना में तारियला कोळे. उपरटना दुर्जनाचा विनाश केला. संतांनी दुर्जनाचा विनाश नाही केला, दुर्जनात परिवर्तन केलं. याकरता कोणतं साधन वापरलं, त्या साधनाचं नाव आहे नाम.
वाजवा टाळी वाजवा कुंडली कवरदा भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व संतन की टाळी वाजवा टाळी वाजवा 5 वेळा रडून सांगितलं टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा. काही जणांनी टाळी वाजवायला सुरुवात केली आणि मध्येच बंद केलं. काही जणांनी तर धक्का सुद्धा लागून घेतला नाही. ती म्हणत असत्याल तू किती बी कर वटवट आम्ही नि बरगट तिने बरगट. एवढी लोकांनी बरगड झाली तेवढी लोकांनी बरगड झालेत. तुमच्या परळीच्या बाजारात एक आजीबाई पिरू खायला बसली. पिरू एक पोरगा आला आजीच्या नजर चुकीनं पिरू चला खिशात घातला आणि चोरून उचलून घेऊन निघालं. आजीनं ओळखलं पोरगा पिरू चोरून उचलून घेऊन निघालाय. आजीबाई भर बाजारात त्या पोराच्या पाठी गेली. भर बाजारात त्या पोराचं छताड धरलं पायातली चप्पल काढली. इतका मारला इतका मारला इतका मारला चप्पलीचे 2 तुकडे झाले मग त्याला सोडला. आमचे सुमित दादा तिथं होते. सुमित दादा म्हणले गाड्या 5 रुपयाचा पिरू आणि 5 रुपयाच्या पेरवासाठी भर समाजात इज्जत घालवायची काय गरज होती का. ते म्हणलं हो आपलं काय गेलंय म्हणला तिची चप्पल तुटली म्हणला. इतकी लोकांनी बरगड झालेत. कीर्तनात नेहमी टाळी वाजवत चला. बघा नाम मुखाला येणं किती अवघड गोष्ट आहे. कीर्तनकार 2 तास विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो. गाणारी टाळकरी मंडळी सगळी 2 तास विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. हार्मोनियम सप्तस्वरामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत असते. विना 5 तारामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो. ज्याची दोन्ही तोंड चांबड्याचे आहेत तो पकवास दोन्ही बाजूनी विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो. पण बसलेल्यापैकी कोणाला म्हणू वाटत नाही. हीच नामाची दुर्लभता आहे. विठाल विठाल आता म्हणून काय उपयोग आहे. मी सांगायच्या जर अगोदर तुमच्या मुखातून नाम आलं असतं तर मग मी मान्य केलं असतं की नाम सोपं आहे. सर्वांनी दोन्ही हात वर करा. गोड भजन करून सेवा संपू. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच माझा 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 विठ्ठल माझा 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 माझा
सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा बरं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्या विठ्ठलाचं नामचिंतन केल्यानंतर काय होतं, सर्व काय होतं. काही लोक म्हणले महाराज मोक्ष मिळेल का? मिळेल ना. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जेवाचा तया मोक्ष. काही लोक म्हटली महाराज आम्ही जर सतत विठ्ठलाचं नामचिंतन केलं तर आमच्यावर येणाऱ्या संकटात आमच्या संकटातून आम्हाला कोण बाहेर काढेल, कोण आमचं रक्षण करेल. निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगतो आणि सेवा संपवतो. नामचिंतनाची काय ताकद आहे. तुकोबर आहे फुलांच्या पानांच्या पक्ष्यांच्या संगतीत भजन करत करत हिंडायचे. कधी भांडारा, कधी बोरडा, कधी भामचंद्रावर. पण महाराजांच्या पत्नीला सवय होती, जोपर्यंत महाराजांना जीव घालत नव्हती तोपर्यंत स्वतः जेवत नव्हती. तिच्यासारखी माय माऊली आता जगात शोधून सापडायची नाही. जगात जोपर्यंत महाराजांना जीव घालत नव्हती तोपर्यंत स्वतः जेवत नव्हती. आपली स्वयंपाक करता करता 1.5 चपाती हाणती. आपली डोंगरावर गेल्यावर भजनाला मागणं येईल, वय डबा घेऊन मुरुम खा म्हणेल डोंगराचा तिकडं. पण तयाची ते कांता तयाचं सारीखी. न्याहारीची वेळ झाली की पाटी घ्यावी, पाटीमध्ये पाण्याचा मोगा घ्यावा, शेदोरी घ्यावी, तुकोबरांच्या शोधार्थ निघावं. शोधाशोध धावताना तान महाराज म्हणले अशी वेड्यासारखी कुठे फिरत बसू नकोस. गावच्या बाहेर पडल्यानंतर 3 रस्ते फुटले, 3 रस्त्याची माती उचल, कानाला लाव. ज्या मातीतून विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकून समजायचं तो कोबरा त्या रस्त्याने गेलेत. भंडारा डोंगरावरचा प्रवास, डोक्यावर पाठीमध्ये पाण्याचा मोगा, शेदोरी, रखरखत ऊन होतं. प्रवास करत असताना चिरकन पायात काटा घुसला, अंतकरणापर्यंत वेदना भिडल्या. डोक्यावरची पाठी खाली ठेवली, आबळाकडे तोंड केलं आणि देवाला शिवे दिल्या. काही कीर्तनकर लोक सांगतात महाराजांची बायको महाराजांबरोबर भांडत होती, महाराजांना शिव्या घालत होती. नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नीचं भांडण महाराजांबरोबर नव्हतं, देवाबरोबर होतं. अहो, महाराजांची पत्नी होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री काही सामान्य असेल का? देवाला शिव्या दिल्या. ए काळ्या, ए विठ्या, अरे माझ्या धान्याला परमार्थाचं वेड लावलंस आणि माझ्या प्रपंचाची रांगोळी केली सिटिया, आणि असं वन 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 मला भटकायला लावलंस. विटीवरून खाली उडी मारली. 7-8 वर्षाच्या पोराचं रूप घेतलं, गोराख्याच्या पोराचं. पोरगं जवळ आलं. काय झालं आहे साहेब? पायात काटा मोडलाय, देऊ का काढून? जिजाबाई म्हणली तू केवढी सण, तुला कसा काटा निघल? मनातल्या मनात देव म्हणतात भल्या भल्यांचा काटा काढलाय मी. काटे चांगले काढता येतात मला. म्हणे काढ. आता काटा कशाने काढायचा असतो? काट्याने. देवाने दुसरा काटा शोधून आणला आणि तुकाराम महाराजांच्या पत्नीचा पाय आपल्या मांडीवर घेतला. बिचारीला काय माहित, जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय, बिचारीला काय माहित. अहो, ज्याच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागली त्या जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय, बिचारीला काय माहित. रंभहादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभ्या जोडोनी हात. ज्याच्या दर्शनाकरता वळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागली ते जगाच्या मालकाच्या मांडीवर पाय आहे, बिचारीला काय माहित. आता काटा दिसण्याकरता काय करावं लागतं? थुक्का लावावा लागतो. भगवान परमात्मा पायाला हात चोळायचे, माती सकाट हात घ्यायचे, तोंडात घालायचे, थुंक लावायचे, पायाला चोळायचे, थुंके लावायचे, पायाला चोळायचे, थुंके लावायचे, पायाला चोळायचे, थुंके लावायचे, पायाला चोळायचे, थुंके लावायचे, पायाला चोळायचे. आईसाहेब म्हटले अरे किती वेळ थुका लावत बसलाय? 11 वाजून गेले तरी थुकाच लावतोयस, भास्कर. काटा दिसत नाही आईसाहेब. आता जगातलं सगळं दिसतंय आणि काटा दिसना वय, मग का माती चाटायचा? तर भगवान परमात्मा म्हणायचा, अगं माझ्या संतांची सेवा करणारी तू माऊली आहेस ग, कधी एकदा तुझ्या पायाची माती चाटायला मिळते ना याचीच मी वाट पाहत असतो. देव इच्छिरच चरणीची माती. का? फक्त विठ्ठलाचं नामचिंतन. चोकोबाची बहीण झाला शारंगर, वहिनी उघडा दार हाकमाव. चोकोबाच्या पत्नीचं बाळणपण केलं देवानी. उचनीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्यागारी रक्षी प्रल्हादासी. याचं एकमेव कारण विठ्ठलाचं नामचिंतन. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. महाराज तर सांगतात तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. काही योगी तपी तुकाराम महाराजांच्या जवळ आली, म्हणले महाराज नामचिंतनाने एवढं मिळेल, बाकीच्या क्रियेचं काय? महाराज म्हणले योग याग तपे केली तयाने अमोपे. योगाने यज्ञाने तपाने जे पुण्य मिळतं तेच पुण्य नामचिंतनाने मिळतं. म्हणून महाराज सांगतात हा सोपा मंत्र जपा अभंगाचा शेवट. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका
साधनांचे सार सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, विठ्ठल नावाचा मंत्र जपा, जो बऱ्यात बारा आहे, खऱ्यात खरा आहे, सारात सारा आहे, सोप्यात सोपा आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी, म्हणून तो मंत्र जपा विठ्ठल. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पारासो. या अभंगाचा भावार्थ जो माझ्या बुद्धीला पटला तो मी तुमच्या मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कीर्तन सेवेकरता निमंत्रित केलं त्याबद्दल पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ प्राण मंडळाचा आभार आहे, ज्यांच्या आयोजनातून इथं येण्याचा योग आला.
आदरणीय श्री अजयकुमार विजयकुमार देशमुख उपसरपंच तसेच श्री महादेव सटवाजी गिरे पाटील त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो, ज्यांच्या निमंत्रणातून येण्याचा योग आला. आदरणीय पूजनीय प्रमश्रद्धेय आमचे गणेशजी महाराज उखळीकर त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. गायनाची गोडसाथ केली माझे जिवलग मित्र संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य कथा प्रवक्ते आमचे दत्ता महाराज सोनवणे त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. आदरणीय बाबाई त्यांचं दर्शन घेतो. संगीतरत्न संगीत अलंकार हरिभक्तीवर आमचे सुनील महाराज केंद्रे त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. सर्व टाळकरी मंडळी सर्वांचं दर्शन घेतो. दोन्ही मृदंगाचार्य त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. जे समोरून कीर्तन शूटिंग करतायत त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. विनेकरी चोपदार त्यांचं दर्शन घेतो. ज्यांच्याकडे भोजन केलं त्यांचं दर्शन घेतो. आणि तुम्हाला चुकवत नाही, तुम्ही नसता तर 2 तास सेवा कोणा मोर केली असती, तुमचंही दर्शन घेतो. पाठीमागं गप्पा मारीत का होईना 2 तास कड मारलाय त्यांचंही दर्शन घेतो. आणि थांबतो. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 धर्म कीर्तन हे सिद्धी गेले ते तर माझे चिवरले पायी कपन विठ्ठल जय जय विठ्ठल जय